तर मला आज ना तेलाची ऑर्डर आली होती. हेअर ऑइलची ऑर्डर घेण्यास सुरुवात केलेली आहे मी. तर तेच मी ठेवलं होतं उकडण्यासाठी. आणि आपण ना प्युअर लाकडी घाण्यावरचं तेल यूज करतो, जेणेकरून कोणतेही त्यांना साईड इफेक्ट्स होऊ नये. कारण जे आपण पॅकेटवालं बॉटलवालं जे हेअर ऑइल आणतो त्याच्यामध्ये केमिकल्स असतात, त्याच्यामुळे आपण प्युअर कोकोनट ऑइल लाकडी घाण्यावरचं यूज करतो. तर हे माझी ती प्रोसेस चालू आहे आणि कमीत कमी आहे ना 20 मिनिट ते बारीक गॅसवर आहे ना तेल उकळू द्यायचं असतं. तर मध्ये सगळे प्रोसेस करून तेल उकळू दिलं. कारण की आपण जेव्हा स्टार्टअप करतो तेव्हा आपल्या छोट्या छोट्या ऑर्डरपासून सुरुवात होत असते. तर मला पण काहीतरी स्टार्टअप केलं, आनंदाने काम करते आहे मी, तर खूप छान वाटतं आहे. आणि ह्या तेल म्हणजे झाल्यानंतरचा जो बाकीचा पसारा आहे ना तो भरपूर आहे, कारण त्याच्यासाठी भांडी पण भरपूर निघाली होती. तर म्हटलं आता पसारा म्हणजे भांडी वगैरे उरकून घ्यावं. आणि तनुष एका साईडला पडला होता आपला म्हणजे खेळत. तर आणि 2-3 दिवस व्हिडिओ आले नाही, याचं कारण असं आहे की तनुष खूप जास्त आजारी पडला होता. खूप जास्त म्हणजे 2-3 दिवस त्याला ताप, सर्दी, खोकला खूपच प्रमाणात होतं. त्याच्यामुळे काही हा व्हिडिओ काही मला पोस्ट करता आला नाही म्हणजे एडिटिंगला. तर चला आता की भांडी वगैरे झालेली आहे, किचन साफ करून घेतलं आहे मी सगळं. असं किचन स्वच्छ झालं ना खूप भारी वाटतं. एकीकडे हे ठेवले, कढई ठेवलेली आहे, त्यात तेल टाकलं. एकीकडे गरम पाणी ठेवलं आहे, मला शेवभाजी करायचं आहे. तर मग त्याच्यामध्ये तेल ओतून घेतलं. मग हा मसाला, कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि खोबरं हे वाटण केलेलं होतं. कच्चंच वाटलं होतं मी, काही भाजलं नाही. आणि मग म्हणलं मसाल्यात चांगलं परतून घ्यावं तेलामध्ये, म्हणजे शिजलं जाईल ते चांगलं. त्याला बारीक गॅसवर एकदम परतून घेतलं आणि सगळे गावभरातले मसाले घातले. कांदा मसाला, मिरची पावडर, गरम मसाला, धनिया पावडर, हळद वगैरे सगळे असे मसाले घातले. शेवभाजी मसाला नव्हता घरामध्ये, त्याच्यामुळे मी आहे ते मसाल्यामध्ये केलं. आणि भाजी छान झाली होती मस्त. त्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं, जेणेकरून त्याला तर्री पण छान येते आणि मसाला पण छान शिजला जातो. आणि हे गरम पाणी ओतलं म्हणून गरम पाण्याने कशी चव जात नाही, भाजी छान राहते चव. आणि म्हटलं मग बारीक गॅसवरून त्याची उकळी घ्यावी आणि जेवताना मग वरून शेव घेता येईल. कारण शेव मग त्याच्यात टाकली तर मग ती हे म्हणजे हे होऊन जाते, स्मूथ होऊन जाते ना, एकदम गाळ होऊन जातं शेवचं, त्याच्यामुळे. आणि वरून कोथिंबीर चिरून टाकली. तर ज्याला कोणाला हेअर ऑइलची ऑर्डर द्यायची असेल तर माझं इन्स्टा पेज आहे रितिका जटुरे म्हणून, तर त्या पेजला तुम्ही देऊ शकता ऑर्डर, मला DM करू शकता. तर हे आपलं हेअर ऑइल रेडी झालेलं आहे पॅकेजिंगमध्ये.